Hello student, welcome in today's session. Today we are going to learn about the Pteridophyta. General characters of Pteridophyte that we have to going to learn. In last session we have learned about the classification of Bryophyta, and Bryophytes and algae, they are belongs to the Cryptogamy, subkingdom Cryptogamy. Pteridophyta, it is also belongs to the subkingdom Cryptogamy. किंगडम प्लांटीचे दोन सबकिंगडम पडले होते, एक क्रिप्टोगॅम आणि दुसरं फॅनोरोगॅम्स. क्रिप्टोगॅम्स म्हणजे ज्यांच्यामध्ये रिप्रोडक्शनसाठी स्पोर तयार होतात अशी झाडं, आणि फॅनोरोगॅम्स म्हणजे ज्यांच्यामध्ये रिप्रोडक्शनसाठी सीड तयार होतात अशी झाडं. तर आपण क्रिप्टोगॅम्समध्ये दोन डिव्हिजन कंप्लीट केलेले. टुडे वी आर गोइंग टू लर्न अबाउट द डिव्हिजन टेरिडोफायटा, डिव्हिजन अल्गी आणि डिव्हिजन ब्रायोफायटा. पाण्यात आणि पाण्याच्या आजूबाजूला येणारी झाडं आहेत. या दोन्ही झाडामध्ये एक गोष्ट आपल्याला अब्सेंट बघायला मिळाली होती, दॅट इज द वॅस्क्युलार टिश्यूज और वॅस्क्युलार बंडल. कशाला म्हणूयात आपण वॅस्क्युलार टिश्यू? तर वॅस्क्युलार टिश्यू म्हणजे वेसल्सनी तयार झालेले, ट्यूबनी तयार झालेले. पाणी वाहून नेण्यासाठी झायलम नावाच्या नलिका असतात आणि अन्न वाहून नेण्यासाठी फ्लोएम नावाच्या ट्यूब्स असतात, नलिका असतात. आणि ह्या दोन्हीही प्रेझेंट असतं, म्हणजे वॅस्क्युलार टिश्यू प्रेझेंट असणं झाडामध्ये. आणि ज्या झाडामध्ये हे दोन टिश्यू प्रेझेंट आहेत त्याला आपण काय म्हणूयात? वॅस्क्युलार प्लांट म्हणूयात. या दोन्हीच्या कॉम्बिनेशनला झायलम फ्लोएमच्या आपण वॅस्क्युलार बंडल्स म्हणूयात. आणि प्रेझेंट असणं त्या प्रोसेसला वॅस्क्युलरायझेशन म्हणूयात. दॅट इन जनरल कॅरेक्टर्स ऑफ टेरिडोफायटा, द फर्स्ट मेन कॅरेक्टर इज टेरिडोफाइट्स आर द फर्स्ट सक्सेसफुल लँड प्लांट्स. आपण याचा लॉंग फॉर्म जर बघितला तर टेरिडॉन मीन्स द फीदर अँड फायटा मीन्स द प्लांट. द प्लांट विच आर हॅव्हिंग द फिदरी अपीअरन्स, फिदरी लीव्स, ज्यांची पानं पंखांसारखी आहेत पक्ष्यांच्या, त्यांना आपण टेरिडोफाइट्स म्हणतो. ओके, बट दॅट टेरिडोफायटाचं महत्त्वाचं कॅरेक्टरिस्टिक फीचर येतं, जमिनीवर स्थिरावणारे पहिले इम्पॉर्टंट प्लांट्स, जमिनीवर स्थिरावणारा सगळ्यात मोठा ग्रुप, दे आर फर्स्ट सक्सेसफुल लँड प्लांट्स. का म्हणतो आपण त्यांना फर्स्ट सक्सेसफुल लँड प्लांट्स? अल्गीमध्ये फ्लॅटन स्ट्रक्चर होते, ते पाण्यातच राहायचे, त्यामुळे त्यांच्याकडे वेसल्स डेव्हलपमेंट नव्हतं. पण ब्रायोफायटामध्ये झायलम आणि फ्लोएम अब्सेंट होते, पण त्याच्याऐवजी फ्यू कंडक्टिंग, थिक कंडक्टिंग स्ट्रँड्स आर देअर. जाड अशा नलिका होत्या ज्या अन्न आणि पाणी वाहून न्यायच्या, पण त्यांना झायलम फ्लोएम म्हणायचो नाहीत आपण. दॅट आर नॉट कॉल्ड ॲज वॅस्क्युलार बंडल. पण टेरिडोफायटा हे पहिले प्लांट होते लेट पेलिओझोइक एरामध्ये येणारे, की ज्यांच्यामध्ये वॅस्क्युलार बंडल्सची डेव्हलपमेंट पाहायला गेली. आणि जेव्हा वॅस्क्युलार बंडल्स प्रेझेंट असतात तेव्हा जमिनीवर झाड चांगल्या रीतीने स्थिरावतं, कारण त्यांना अन्न पोचतं, पाणी पोचतं. म्हणजे जिथं अन्न तयार होतं आहे त्या सगळ्या लिव्सकडून जिथं कमी तयार होतं आहे किंवा एज्ड झाडांकडे तयार होत, एज्ड पानांकडे तयार होत नाही, तर फ्लेमची डायरेक्शन दोन्ही डायरेक्शनमध्ये असते. म्हणजे फूड दोन्ही डायरेक्शनमध्ये फ्लो होतं, वरच्या दिशेला पण खालच्या दिशेला पण, रूट्सकडे पण. आणि झायलमची डायरेक्शन फक्त अपवर्ड डायरेक्शनमध्ये असते, पाणी वरच्या साईडला वाहून नेतात झाडं. आणि या दोन टिश्यूचं प्रेझेंट असणं त्याला आपण काय म्हणूयात? वॅस्क्युलार प्लांट म्हणूयात. दे आर द फर्स्ट सक्सेसफुल वॅस्क्युलार प्लांट, दे आर द फर्स्ट सक्सेसफुल लँड प्लांट्स. म्हणून त्यांना आपण टेरेस्ट्रियल प्लांट्स म्हणतो. टेरेस्ट्रियल प्लांट म्हणजे द प्लांट्स विच आर अक्वायरिंग द लँड्स, विच आर कॉन्करिंग द लँड्स. जमीन व्यापली आहे त्यांनी, का तर त्यांच्यामध्ये झायलम आणि फ्लोएमची चांगली डेव्हलपमेंट आहे. ओके, दे आर फर्स्ट वॅस्क्युलार अँड ट्रू लँड प्लांट्स. वॅस्क्युलार का तर झायलम फ्लोएम आहेत. ट्रू लँड प्लांट्स म्हणजे टेरेस्ट्रियल असण्यासाठी जे जे कॅरेक्टरिस्टिक फीचर लागतात ते त्यांच्यामध्ये आहेत. तर फर्स्ट डेव्हलप प्लांट्स आहेत हे. दे आर विथ द ट्रू रूट्स, स्टेम अँड लिव्स. त्यांच्यामध्ये डेव्हलप असलेलं रूट, डेव्हलप असलेलं स्टेम आणि डेव्हलप असलेले लिव्स प्रेझेंट होते, म्हणून आपण त्यांना ट्रू लँड्स प्लांट म्हणतो. ओके, अल्गी आणि ब्रायोफायटामध्ये रूट्सच्या ऐवजी रायझॉइड होते, ब्रायोफायटामध्ये, अल्गीमध्ये तर नव्हतेच. दॅट स्टेम आणि लिव्हच्या ऐवजी आपण म्हणू फायलॉइड्स होते, स्टेमच्या ऐवजी सीटा होतं. पण इथे स्टेम आहे, रूट आहे आणि लिव्ज आहेत, त्यामुळं आपण याला ट्रू लँड प्लांट म्हणूयात. ह्या सगळ्या गोष्टी जमिनीवर स्थिरावण्यासाठी उपयोगी पडतात. ओके, देन दे आर हॅव्हिंग द प्रिमिटिव्ह कंडक्टिव्ह सिस्टीम. जरी झायलम फ्लोएम येणारी पहिली झाडं असली तरी आपण म्हणू फर्स्ट प्लांट आहेत ज्यांच्यामध्ये झायलम आणि फ्लोएम नेमकंच डेव्हलप झालेला आहे. पण
म्हणून त्यांची कंडक्टिव्ह सिस्टीम, अन्न आणि पाणी वाहून नेण्याची जी सिस्टीम आहे, कंडक्टिव्ह सिस्टीम, ही कशी आहे, थोडीशी प्राथमिक स्वरूपाची आहे. जिम्नोस्पर्म आणि एन्जिओस्पर्ममध्ये ती हळूहळू डेव्हलप झालेली आहे, पण टेरिडोफायटामध्ये कंडक्टिव्ह सिस्टीम कशी आहे, प्रिमिटिव्ह आहे. ओके, देन दे आर ओनली क्रिप्टोगॅम्स विथ द व्हॅस्क्युलार टिश्यू. देन ते क्रिप्टोगॅम्स आहेत, म्हणजे त्यांच्यामध्ये स्पोर तयार होतात. त्याच्यामधलं फक्त अल्गी नॉन एम्ब्रिओफाइट्स आहे. ब्रायोफाइट आणि टेरिडोफाइट एम्ब्रिओफाइट्स आहेत, एम्ब्रिओ तयार होतोय, स्पोर तयार होतात, बट दे डू नॉट हॅव्हिंग द सीड फॉर द रिप्रोडक्शन. क्रिप्टोगॅम्स आहेत, पण त्यांच्यामध्ये काय आहेत, व्हॅस्क्युलार टिश्यूज आहेत. दे आर ओनली क्रिप्टोगॅम्स विथ व्हॅस्क्युलार पार्ट्स. तर व्हॅस्क्युलार टिश्यू असणारे हे एकमेव क्रिप्टोगॅम्स आहेत, ज्यांच्यामध्ये स्पोर तर तयार होतात, सीड नाही तयार होत, पण झायलम आणि फ्लोएम आहेत. ओके, दे आर द लेट पेलिओझोइक एरा. इट इज द पिरियड ऑफ टेरिडोफाइट. हा टेरिडोफायटाचा पिरियड म्हणून ओळखला जातो, ज्याला आपण लेट पेलिओझोइक एरा म्हणू. एक युग आहे, एक टाइम स्पॅन दिलेला आहे, ज्याला लेट पेलिओझोइक एरा म्हणू. ओके, दे आर हॅव्हिंग द प्रिमिटिव्ह टाईप ऑफ लिव्स. व्हॉट अबाउट द लिव्स? लिव्स वेल डेव्हलप्ड, पण प्रिमिटिव्ह प्रकारातले आहेत. तर फिदरी लिव्स आहेत. फिदरी लिव्स म्हणजे ज्यांचं ॲपियरन्स आपण थोडक्यात असं बघूयात, दॅट नारळाची पानं असतात तशी, जावळ्यासारखी पानं आपण ज्याला म्हणतो, तर फिदरी, पंखांच्या म्हणजे पक्ष्यांच्या पंखांसारखी पानं आहेत. ओके, फिदरी लिव्ज आहेत. देन द लिव्ज आर स्मॉल, लिव्ज आर कॉल्ड ॲज मायक्रोफिल्स. बघा, स्मॉल जे पानं आहेत त्यांना आपण काय म्हणतोय, मायक्रो म्हणजे छोटी आणि फिल्स म्हणजे पानं. देन द लार्ज लिव्ज आर कॉल्ड ॲज मॅक्रोफिल्स. बघा, स्मॉल लिव्जला काय म्हटलेलं आहे, मायक्रोफिल्स, आणि लार्ज लिव्हला काय म्हटलेलं आहे, दॅट इज द मॅक्रोफिल्स. ओके, देन व्हॉट इज द हॅबिटॅट ऑफ टेरिडोफाइट? राहण्याची, अधिवासाची जागा कशी? दे आर ग्रो इन मॉइस्ट अँड शेडी प्लेसेस. ते ओलावा असलेल्या जागी आणि थंड जागी, जिथे सावली आहे अशा जागी ते वाढतात. ओके, देअर हॅबिटॅट इज मॉइस्ट अँड शेडी प्लेसेस. देन दे शोज द स्पोरोफायटिक अँड गॅमेटोफायटिक स्टेजेस इन देअर लाईफ. तर एव्हरी प्लांट हॅव्हिंग द टू स्टेजेस इन देअर लाईफ. स्पोरोफायटिक वेन द रूट स्टेम लीव्स आर डेव्हलप्ड, अँड द गॅमेटोफायटिक वेन द गॅमेट्स आर डेव्हलप्ड, रिप्रोडक्टिव्ह स्ट्रक्चर्स आर डेव्हलप्ड. ओके, जेव्हा रूट स्टेम लीफ डेव्हलप होतं आहे तेव्हा ती अवस्था म्हणजे स्पोरोफायटिक अवस्था असते, आणि जेव्हा रिप्रोडक्टिव्ह स्ट्रक्चर डेव्हलप होतात तेव्हा गॅमेटोफायटिक अवस्था असते. कुठल्याही झाडाच्या आयुष्यात ह्या दोन अवस्था जेव्हा एकानंतर एक क्रमवार येतात तेव्हा त्याला आपण अल्टरनेशन ऑफ जनरेशन म्हणतो. द सिक्वेन्शियल जनरेशन दॅट appear one after another in a life of an plant, that is called as alternation of generation. ओके, तर त्यांच्यामध्ये प्रकार कुठले कुठले येतात? दे मे बी ॲक्वॅटिक. ॲझोलासारखं एक टेरिडोफाइट आहे जे राईस प्लांटच्या बाजूला टाकलं जातं. आपण ज्याला पॅडी फील्ड्स म्हणू किंवा साळीची शेती म्हणू, जिथे भात लावला जातोय तिथे ॲझोला टाकल्या जातं नायट्रोजन फिक्सेशनसाठी. तर ते एक ॲक्वॅटिक टेरिडोफाइट आहे. समटाइम्स द टेरिडोफाइट फाउंड इन द वॉटर ऑल्सो. आपण म्हणतोय त्यांना फर्स्ट सक्सेसफुल लँड प्लांट, पण ते पाण्यामध्येही सापडतात म्हणून त्यांना ॲक्वॅटिक टेरिडोफाइट म्हणू. एक्झाम्पल ॲझोला. दे मे बी झिरोफायटिक लाईक द इक्विसिटम. ओके, ते झिरोफायटिक पण आहे. दे आर हॅव्हिंग द डेझर्ट अडॅप्टेशन्स, म्हणजे ते वाळवंटात पण येतात. दे ॲडॅप्टेड टू द सँडी फील्ड्स, ते वाळुकामय जमिनीमध्ये सुद्धा ॲडजस्ट करतात. तर त्यांना आपण झिरोफायटिक म्हणतो. झेरिक हॅबिटॅट किंवा झिरोफायटिक हॅबिटॅट मीन्स द प्लांट विच ॲडजस्टेड विथ द झेरिक कंडिशन, दॅट इज द डेझर्ट कंडिशन. पाणी कमी आहे, उष्णता जास्त आहे, अशा वातावरणात येणारे टेरिडोफाइट म्हणजे झिरोफायटिक टेरिडोफाइट, दॅट इज कॉल्ड ॲज इक्विसिटम. इक्विसिटम आहे. देन सम टेरिडोफाइट्स दे आर लाईक द they grow on the other plants, therefore called as epiphytic pteridophytes. ओके, काही टेरिडोफाइट आहेत जे इक्विफायटिक आहेत, ज्यांना आपण लायकोपोडियम म्हणून. एक्झाम्पल आहे. सम टेरिडोफाइट्स दे आर ग्रो ऑन द अनादर प्लांट्स. इपी मीन्स अबो, फायटा मीन्स द प्लांट्स. जेव्हा दुसऱ्या प्लांटवर येतात काही झाडं त्यांना आपण इपीफायटिक प्लांट म्हणतो. तर टेरिडोफाइट दुसऱ्या झाडांवर पण येतात. एक्झाम्पल आहे लायकोपोडियम. ओके, देन हेटेरोमॉर्फिक अल्टरनेशन ऑफ जनरेशन इज प्रेझेंट इन टेरिडोफायटा. आपण बघितलेले झाडाच्या आयुष्यातले 2 टप्पे, पण हे दोन्हीही जे टप्पे आहेत, दोन्ही फेजेस आहेत, अवस्था आहेत, ह्या एकमेकांपासून वेगळ्या आहेत. वेन 2 phases in a life of plant, that 2 phases are different from each other, that is called as heteromorphic. Hetero means other, different, and morphic means external structure. जेव्हा जनरेशनचे 2 टप्पे हे दिसायला एकमेकांपासून वेगळे असतात. झाडावर फूल आलेलं कळतं, टेरिडोफायटामध्ये फूल नाही आहे, पण रिप्रोडक्टिव्ह स्ट्रक्चर डेव्हलप झालेले कळतात, स्पोर सॅक्स डेव्हलप झालेले कळतात,
तर अल्टरनेशन ऑफ जनरेशनमध्ये जे 2 जनरेशन येतात त्यांचं स्ट्रक्चर वेगवेगळं असेल तर त्याला आपण काय म्हणू, हेटेरोमॉर्फिक अल्टरनेशन ऑफ जनरेशन म्हणू. ओके. स्पोरोफाईट कसं आहे, रूट स्टेम लीफ ही अवस्था कशी आहे, तर स्पोरोफाईट हे कसं असेल, नेहमी डिप्लॉइड विथ द 2n नंबर ऑफ क्रोमोझोम विथ द डबल सेट ऑफ क्रोमोझोम. इट इज डॉमिनंट. वाय इट इज डॉमिनंट, रूट स्टेम लीफ ही अवस्था झाडातली डॉमिनंट वर्चस्व गाजवणारी का आहे, कारण ती स्वतःचं अन्न स्वतः तयार करते, कारण लीव्ज आहेत या अवस्थेत. जर प्लांट ऑटोट्रॉफिक असेल या अवस्थेत तर ते डॉमिनंट असते. स्पोरोफायटिक अवस्था लीफ असल्यामुळं कशी असेल, डॉमिनंट असेल. का, तर स्पोरोफाइट इज डिप्लॉइड, इट इज डॉमिनंट. का, तर ते स्वतःचं अन्न स्वतः तयार करत आहे. आणि इंडिपेंडंट ऑटोट्रॉफिक असल्यामुळे ते दुसऱ्यावर डिपेंड नसेल. स्वतःचं अन्न स्वतः तयार करणारी अवस्था म्हणून इंडिपेंडंट आहे, ऑटोट्रॉफिक आहे आणि डॉमिनंट पण आहे. ऑटोट्रॉफिक का, तर स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात लीव्ज झाडाचे आणि ते दुसऱ्यावर डिपेंड नाहीत म्हणून इंडिपेंडंट. आणि वर्चस्व गाजवणारी अवस्था आहे म्हणून डॉमिनंट. अँड डिप्लॉइड मीन्स 2 सेट्स ऑफ क्रोमोझोम, 2n सेट्स ऑफ क्रोमोझोम. ओके. दे डिफरेन्शिएट इंटू रूट स्टेम अँड लीव्स. पहिल्या वेळेस झाडांमध्ये हे 3 पार्ट्स बघायला मिळाले. टेरिडोफायटामध्ये डेव्हलप रूट स्टेम अँड लीव्ज आर प्रेझेंट इन दॅट स्पोरोफायटिक फेज ऑफ टेरिडोफायटा. तर टेरिडोफायटाच्या आयुष्यात रूट स्टेम आणि लीफ प्रेझेंट असतात. ओके. लीव्ज कशा आहेत, पानं कशी आहेत, तर फिदरी आहेत माहिती आहे आपल्याला. स्केली मीन्स द फिदरी. बट व्हॉट इज अबाउट द पिन्नेटली कंपाऊंड लीफ, that small leaflets are present on a central axis that is called as rachis. मेन एक्सिसवर छोटे छोटे लीव्स जेव्हा प्रेझेंट असतात, जसं आपण कढीपत्ता असं बघतोय, आवळा आहे, चिंच आहे, त्याला आपण पिन्नेटली कंपाऊंड लीफ म्हणतो. वेन a single leaf is there and it contain many leaflets. एक लीफ आहे आणि त्याच्यात छोटे छोटे लिफलेट्स आहेत. अँड दॅट लिफलेट्स आर अरायझेस ऑन अ सेंट्रल रॅचिस ऑर एक्झिस दॅट इज कॉल्ड पिन्नेटली कंपाऊंड लीफ. एका सेंट्रल एक्सिसवर छोटी छोटी पानं आलेली आहेत, त्याला आपण काय म्हणू, पिन्नेटली कंपाऊंड लीफ म्हणू. लीफ फिदरसारखे आहेत, म्हणजे पंखांसारखे तर आहेतच, पण पिन्नेटली कंपाऊंड पण आहेत. ओके. दीज प्लांट्स आर विथ द डेव्हलप्ड झायलम अँड फ्लोएम. झायलम विथ द ट्रकिड्स. झायलमचे 4 प्रकार पडतात, झायलम फायबर, झायलम ट्रकिड, झायलम पॅरेनकायमा and the wood xylems they are. Then phloemचेही 4 प्रकार पडतात. Phloem fibers, that phloem, parenchyma, then sieve cells and the companion cells, and phloem with the sieve cells. सायनासारख्या सेल्स असतात ज्यांना sieve cells म्हणू. एक फ्लोएमचा प्रकार आहे तो फ्लोएममध्ये, झायलममध्ये टेरिडोफायटामध्ये फ्लोएम sieve cells प्रकाराच्या असतील आणि झायलम ह्या ट्रकिड्स प्रकाराच्या असतील. ओके. देर आर डिफरंट टाइप्स ऑफ ट्रकिड्स ऑल्सो. देन द टेरिडोफायटा इट इज विदाउट सेकंडरी ग्रोथ. अल्गीमध्ये तर नाहीच आहे, ब्रायोफायटामध्ये पण नाही आहे. कशाला म्हणू आपण सेकंडरी ग्रोथ. इफ देर इज अ डेव्हलपमेंट ऑफ कॅम्बियम इन द प्लांट्स दॅट इज कॉल्ड ॲज सेकंडरी ग्रोथ. जेव्हा आपण स्टेमचा टीएस घेतो, आउटर लाइनिंग असते एपिडर्मिस, त्यानंतर कॉर्टॅक्स असतो 4-5 लेयरचा, मध्यभागी एंडोडर्मिस आणि सगळ्यात मध्यभागी वॅस्क्युलर टिश्यू झायलम फ्लोएम. झायलम फ्लोएम आणि या एंडोडर्मिसच्या मध्ये एक टिश्यू असतो कॅम्बियम. जर कॅम्बियम प्रेझेंट असेल तर झाडाचं स्टेम हे हार्ड असतं, गच्च असतं. जिम्नोस्पर्ममध्ये सेकंडरी ग्रोथ खूप चांगली आहे. कॅम्बियमचं प्रेझेंट असणं तिथं त्याला सेकंडरी ग्रोथ म्हणवलं जातं. अँजिओस्पर्ममध्ये फक्त डायकॉटमध्ये द्विदल जे वनस्पती आहेत त्यांच्यामध्ये काय आहे, कॅम्बियम आहे, सेकंडरी ग्रोथ आहे. मोनोकॉट ज्वारी, बाजरी, मका, गहू, तांदूळ यांच्यामध्ये सेकंडरी ग्रोथ नाही आहे, त्यांचं स्टेम वीक आहे, म्हणजे त्यांना तोडल्यानंतर वॅक्युमेटेड साऊंड येतो. डायकॉटला तोडल्यानंतर हार्ड साऊंड, कडक साऊंड येतो. तर सेकंडरी ग्रोथ टेरिडोफायटामध्ये absent आहे. देर इज absence ऑफ कॅम्बियम, देअरफॉर सेकंडरी ग्रोथ डझंट ऑब्झर्व्ड इन द टेरिडोफायटा. त्यांचं स्टेम बऱ्यापैकी स्ट्रॉंग आहे, पण तिथं कॅम्बियम नाही आहे किंवा सेकंडरी ग्रोथ नाही. दॅट सेकंडरी ग्रोथ इज टोटली ॲबसेंट. अँड द एक्झाम्पल रिलेटेड विथ द टेरिडोफायटा दे आर द सिलॅजिनेल्ला, लायकोपोडियम, इक्विसिटम, ॲझोला, देन ॲडियंटम, लायकोपोडियम. ओके. दीज आर द एक्झाम्पल्स ऑफ टेरिडोफायटा. And this is the general characteristics about the pteridophytes. In next session we will see about the classification of pteridophyta. Pteridophyta हे क्रिप्टोगॅम्स पासून फॅनोरोगॅम्सला जोडणारे प्लांट आहेत. जमिनीवर स्थिरावणारे पहिले सक्सेसफुल प्लांट आहेत, ट्रू प्लांट आहेत, ट्रू वॅस्क्युलर प्लांट म्हणू आपण, ज्यांच्यामध्ये वेसल्सची डेव्हलपमेंट झालेली आहे, ज्यांची हाईट आपण म्हणू श्रब्सच्या वरती गेलेले ट्री स्वरूपातली ही झाडं आहेत, जिथं मायक्रोस्पोर आणि मेगास्पोर तयार होतात, म्हणून यांना हेट्रोस्पोरस प्लांट पण म्हणतो. देर इज प्रेझेन्स ऑफ मायक्रोस्पोर दॅट मेल गॅमेट अँड मेगास्पोर फिमेल गॅमेट, एग म्हणू ज्याला, त्यामुळे याला आपण हेट्रोस्पोरस प्लांट म्हणतो. तर टेरिडोफाइट्सचे प्रकार आपण नेक्स्ट सेशनमध्ये बघूयात.
This is about the general characteristics of pteridophyta. Thank you student for today's video.